जातोय आपण? सांगा ना, कुठे जातोय आपण? तुम्ही बोलत का नाही यार? असे चोरासारखे कुणालाही न सांगता. अहो, झालंय तरी काय? सध्या तरी या विषयावर चर्चा नको प्लीज. का? का नको? आता आपण दोघे नाही आहोत. अहो, आपल्याला एक मूल आहे. त्याच्या भविष्याचं काय? हे बघ दुर्गा, मी तुला काही सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. प्लीज. अहो, पण कुठे चाललोय ते तरी सांगा. बबनकडे. भाऊजींकडे? का? हो दुर्गा, कसं सांगू तुला, बँकेच्या अफरातफरीचा आळ माझ्यावर आल्यामुळे बँकेने आपली सगळी प्रॉपर्टी सील केली. काय? हो, पोलीसही माझ्या मागावर आहे. पोलीस? त्यामुळे तू आणि विजय काही दिवसांकरता बबनकडे राहायला जा. भाऊजींकडे कशाला? तू माझं दुर्गा ऐक प्लीज जरा. अहो, पण मी काय म्हणते कसं ते कळतंय? ऐका तर. अगं, मला विजय देशमुखांना भेटायचंय. काय? विजय देशमुख? हो, विजय देशमुख. बॅरक नंबर 4. थांब पोरी. माफ कर पोरी, एक विचारायचं होतं. विचारा ना. गेली 20 वर्ष माझ्या व्यतिरिक्त विजयला भेटायला कोणीच आलं नाहीये. तू पहिलीच आहेस. कोण आहेस तू? मी कोण, कुठून आले तुम्हाला नक्कीच सांगेन. पण पण काय? यांची अवस्था अशी का झालीये? यांच्यासोबत असं काय घडलंय? 20 वर्षांपूर्वी विजयला एक मानसिक धक्का बसला होता. कसला?
विजयबद्दल सांगण्याआधी तुला बबनबद्दल सांगावं लागेल. बबन? बबन बबन देशमुख. आमच्या छोट्याशा गावात कष्ट करून 2 वेळची सुखाची भाकरी खाणारा साधा सुधा बबन. पण मनानं फार श्रीमंत होता माझा बबन. लक्ष्मी, ए लक्ष्मी, काय काय ना घरात? ए लक्ष्मी, अगं जेवायला वाढ पटकन, उशीर होतोय मला. तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या, मी वाढते. अगं लक्ष्मी लवकर आटप. तो अण्णा उभा आहे तिथं एस टी स्टँडवर. थोडं जरी उशीर झाला ना, चायला बोंबा मला सुरुवात करेल. अशी काय एवढी महत्वाची कामं असतात हो तुमची? बघावं तेव्हा आपलं काम काम काम. आमच्यासाठी वेळच नसतो तुमच्याकडे. हा असं कोण म्हणला? कोण म्हणला असं? अरे अक्का बबनराव तुमचं आहे. हा? तुमच्यासाठी आपल्याकडे वेळच वेळ आहे की. हं? आता उशीर नाही होते. अरे उशीर काय, हा कामाला कधी लागतं का आपल्याला उशीर? तर वाजला की फोन काय करू? नेमका फोन पण. हॅलो, अरे देवा. चल, चल. सॉरी. सुरेश, सुरेश, सुरेश. मी तुझीच वाट बघत होतो. नाही तुला काही नाही होणार. हा, काही नाही होणार तुला. मला माहिती आहे बबन, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. दुर्गा वहिनी, दुर्गा गेली रे. बबन, माझा विजय आता पोरका झाला रे. पोरका झाला. दुर्गाचं स्वप्न होतं विजयला उच्च शिक्षण देऊन इंजिनियर बनवायचं होतं. पण तिचं स्वप्नच राहिलं. हे काय बोलतोयस तू? अरे तू आता बरा होशील लवकर. तू कर ना विजयला डॉक्टर कर, इंजिनियर कर. नाही हा? बबन, मला आश्वासक नको. जाण्यापूर्वी माझी एक विनंती आहे. अरे विनंती कसली करतोस मित्रा? बोल, काय करू मी? माझ्या विजयाला पदरात घे. तुझा मुलगा समजून त्याचा सांभाळ कर. शिकवून मोठं कर. एवढी एकच विनंती आहे. एवढं करशील ना माझ्यासाठी? सुरेश, वचन दे मला. सुरेश, वचन दे. मी वचन देतो. मी विजयला माझ्या पोटच्या पोरासारखं सांभाळ. शपथ आहे. सुरेश, सुरेश, अरे विजयला एकदा कुशीत तर घे. बाबा बघ, बाबा. सुरेश, सुरेश, हे सुरेश, इथे बसलीस काय? काय ग लक्ष्मी? अगं झोप येत नाही का? कसला विचार करतेस? अहो, आपण विजयवर एवढं प्रेम करतो, एवढी माया लावतो, पण किती दिवस? आज ना उद्या आपल्याला आपली मुलं होतील, तेव्हाही आपण त्याच्यावर असंच प्रेम करू? एक बोलू? रागावणार नाही ना?
आपण आपलं मुलंच होऊ दिलं नाही तर? काय अगं येडी का खोळी तू? सगळं गाव असेल तुझ्यावरती. मी नाही लोकांचा विचार करत हो. फार तर काय गावातले लोक मला वांझुटी वांझुटी म्हणतील ना. मी तो अपमान सहन करेन हो. आई म्हणून मिरवण्यापेक्षा मला त्याच दिवशी खरा आनंद होईल जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला दिलेलं वचन पूर्ण कराल. अहो, एक वचन द्याल मला? कसलं वचन? मी जेव्हा मरेन, काय बोलतेस तू लक्ष्मी? ऐका ना, मी जेव्हा मरेन तेव्हा विजयच मला अग्नी देईल. बाबा बाबा मी पास झालो बाबा, मी पास झालो. वाह! ऐ शाबास! ऐ लक्ष्मी! अगं विजय पास झाला आपला. आता आपला विजय मोठा डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. अरे अण्णा आहेस कुठे तू? पोराने नंबर काढला पहिला जिल्ह्यामध्ये. हे पाय पडा ना. अरे अरे असू दे. शाबास शाबास विजय शाबास. बबनराव तुमचं अभिनंदन. पोरानं जिल्ह्यात पहिला नंबर काढला. तुमचं नाव काढलंच पण गावाचंही नाव राखलं. अरे शेवटी पोरगा कोणाचा आहे? हा? बबनरावाचा. बबनरावाचा. अहो, उगाच छाती फुगवू नका. तुमच्या एकट्याचा मुलगा नाहीये तो, माझा सुद्धा आहे. घ्या. माहितीये. ये अण्णा ये. जाम खुश आहे आज मी आता. बस बस. बबन हम्म. तुझं पोरग हुशार आहे याच्यात वादच नाही. त्याच्या पुढच्या शिक्षणाचं काय? हा वाडा आहे की आपला, तो कधी कामी येणार? विजयच्या शिक्षणासाठी तू हा राहतावाडा घाण ठेवणार? काय बोलतोस काय बबन? हे बघ अण्णा, वाडा गहाण ठेवला तर कधी ना कधी सोडवता येईल. अरे पण विजयचं वर्ष जर वाया गेलं तर? नाही नाही नाही. हे बघ अण्णा, ऐक माझं. उद्या जाऊ सावकाराकडं आणि हा वाडा गहाण ठेव असं सांगू त्याला. हे बघ बबन, मी माझं ठरलंय अण्णा. ऍडमिशनसाठी पैसे पाहिजे होते बबनरावना. आणलेत पेपर आणलेत ना. आणलेत वय तशी काय गरज नव्हती. आज परत सगळे पेपर आहेत. आणलेत ना. काय दिसना झालंय पॉवर हाऊस. समजे पेपर. सावकार. काम होईल ना? हा? काम होतंय. तुम्ही करा तयारी. होतंय. येऊ सावकार. येतोय काय? इतक्या दिवसात बबनरावसनी घेऊन आलाय. जिल्ह्यात पहिलं आलंय की पोरग. अहो तोंड गोड करा, चहा घ्या. नाही नाही अहो घ्या हो. ए राम्या, अरे 2 चहा आण ना. चल आण रे. येतो. अहो ते चहा. नाही असू दे. अहो घ्या. पैसे तेवढे वेळेवर द्या उद्या. हं? हा मी द्याल. चल या, काळजी करू नका. येतो. या. अण्णा मोठं काम झालं रे आपलं. लोकांची पोरं जिल्ह्यातनं पहिली येतात आणि आमचं दिवट झोपलंय तिच्या महारीत. मालक हा? चहा आणलाच वय. होय. लाईक वाढ. या इकडे या. ते चहा हा? तुला कळत नाही? येवाचा पंखा डुलतो तवा चहा आणायचं नसतो ते. हा? लगे घेऊन आला ते. चाल तिकडे. चाल. ओ संगमराव, बोला ना. कुठं निघालात? तालुक्याला निघालो होतो. देवासारखं भेटलं बघ. पोराला सोडशील का जरा? हो सोडतो. चल बस. बाबा हा आई हा असू द्या. येतो मी. हे बघ नीट आम्ही घेतोच, तू काळजी घे. हा. खा पी, अहो. मन लावून अभ्यास कर. मी सांगितलंय सगळं. आता बोलू दे ना मला परत. पण मी का बस? बोलले. बस रे. हा नीट जा. बॅग कुठली? सगळं विसरलं. येतो मी. हा. हो. तुम्ही काळजी घ्या. सांभाळून सावकाश जा रे. रे पोरा. हो हो. हा सांभाळून.
उभं राहील का ग एकटं? देवा पांडुरंगा विठ्ठला नारायणा आय आय ग. बाजार आणलात का हो? आणला बाजार लक्ष्मीबाई. बघा सगळं आणलंय. मिरची, कोथमिरी, आलं, कांदे, बटाटे, टमाटर, वांगी. पुरे ठेवा. आई अरे देवा. अहो आज सकाळपासून ना विजयची खूप आठवण येते. मला पण. खूप दिवस झाले नाही त्याला बघून. धड जेवत खात असेल का हो पोरग? अहो लक्ष्मीबाई, विजय आता आपला लहान बाळ नाही राहिलंय, मोठा झालाय मोठा. खरंय हो, पण आई आहे ना मी, काळजी तर वाटणारच. काय करत असेल हो पोर आता? हा तो कालचा शाणा ना? कालचा शाणा तो. अरे ए हिरो, असं गाणी गाऊन का होत नाही, अभ्यासाकडे लक्ष दे. अरे ए, पुढे बघ, पुढे बघ. लक्ष देऊ नका. फालतू लोक आहे तू. बापाचा पैसा वाया घालवायला कॉलेजला येतात. एक्चुअली सॉरी, माझं लक्ष नव्हतं, तुम्हाला धक्का लागला. नाही, इट्स ओके. सॉरी. आज तो बहुत टकाटक लग रहे आप. हाथ में गुलाब, गालों पे गुलाबी. क्या बात है आजा. आज काय खरं नाही. काल तुम्हा सगळ्यांना पार्टी का दिली होती ते आत्ता तुम्हाला कळेलच. चला माझ्याबरोबर. हां, एक्झॅक्टली अकॉर्डिंग टू द सेम सिक्वेन्स. विद्या, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. काय? माझंही म्हणजे? माझंही म्हणजे मला चांगलंच माहिती आहे की तूही माझ्यावर प्रेम करतेस. तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. वेडवीट लागले तुला. आणि हे काय? Forget it. आपण सरांनी डिस्कस्टिंग. अख्ख्या क्लास समोर तरी माझा असा अपमान करू नकोस प्लीज. हे बघ सूर्या, तिने आता क्लिअर केलंय ना. जस्ट शट अप, ओके? व्हॉट इज दिस?
विद्या आवाज चढवतेस. वाच ही चिठ्ठी. तूच लिहिलीस ना ही चिठ्ठी? हा? आणि आता माझ्याशीच गेम करतेस? ओ माय गॉड, ही चिठ्ठी मी तुझ्यासाठी लिहिली नव्हती. आणि आता मला जाऊ दे. नाही जाऊ दे. माझा हात सोड. नाहीतर माझा हात सोड. नाहीतर काय? माझा हात. सोड तिला. चल. व्हॉट्स गोइंग ऑन हिअर? सर, सुरुवात त्यांनी केली. आय एम सॉरी सर. हे तुमचं फायनल इयर आहे, लक्षात ठेवा. अँड यू गाईज, get out from here, Surya. Get out! And you, Vijay, come to my cabin. I want to talk to you. विजय, तू कॉलेजचा सर्वात हुशार विद्यार्थी आहेस. तुझ्याकडून तुझ्या आईवडिलांना खूप अपेक्षा आहेत आणि मला सुद्धा. रिमेंबर इट. आय नो सर. फायनल एक्झाम्स जवळ आल्यात. सूर्यासारख्या फालतू मुलाच्या नादी लागू नकोस. अभ्यासात लक्ष दे. हो सर. आय विल नॉट लेट यू डाऊन. यू मे गो नाउ. सॉरी सर. अहो, बरेच दिवस झाले विजयचा फोन नाही आला. अगं लक्ष्मी, आता तो अभ्यास करत बसेल का सारखा तुला फोन करत बसेल? तेही खरंच आहे म्हणा. पण काय हो, वर्षातून एकदा येतो, 10-12 दिवस राहतो आणि लगेच निघून जातो. आता थोडेच दिवस बाकी आहेत, मग येईल कायमचा. हो. हॅलो. हॅलो बाबा, विजय बोलतोय. अरे विजय बेटा, कसे आहात तुम्ही? अरे माझं सोड, आधी मला सांग तू कसा आहेस? मी बरा आहे. तिकडे सगळं व्यवस्थित चाललंय ना? हो, मस्त चालली परीक्षेची तयारी. आता मित्राबरोबर अभ्यासाला चाललोय. मन लावून अभ्यास कर. ऐकतोयस ना? बरं बाबा. आई कुठे? आई. अरे आई इथे अहो, द्या ना हो. अगं हॅलो विजय. हॅलो आई, कशी आहेस? अरे 100 वर्ष आयुष्य आहेत तुला. आता तुझीच आठवण काढली होती. हो, मलाही तुमची खूप आठवण येते. तुम्ही काळजी घ्या फक्त, बस. तू घरी कधी येणार आहेस ते सांग बघू. आता परीक्षा संपली नाही की मी गावीच येणार आहे. तुमच्यावरच राहणार आहे मी. हा. हो. अरे पण हा, एक मिनिट. हा विजय, ऐक बाबा. पैसे आहेत का तुझ्याकडे? काही पैसे पाठवू तुला मी. नको, मला पैसे नको आहेत. ओके, बाय बाय. मी बाईकवर आहे. ओके ओके. हा काय हो, स्वतःही बोलत नाही, मलाही बोलायला देत नाही. अगं तुला कळतंय का? हा, त्याच्याकडे पैसे आहेत नाही आहेत, उगाच त्याच्या फोनचे पैसे वाया घालवायचे. हे जाण्या, निघ इथून, चाल. हे बघ सूर्या, ऐक माझं. भराभरी करून कोणाचं काय होतंय का? वर्गाची झालं ते तिथेच संपलंय. अजून आपला हिशोब चुकता व्हायचा विजय. हे बघ सूर्या, माझं तुला दुखवायचं इंटेन्शन नव्हतं. शिकवू नको. एकदा मला काय म्हणायचं ते तरी ऐक. एकदा ऐक ना यार माझं तू. विजय बेटा,
कधीही कोणावर अन्याय करायचा नाही, पण आपल्यावर जर कोणी अन्याय केलाच तर तो कधीही सहन करायचा नाही, एवढं लक्षात ठेव. याच्या पुढे जर तू माझ्या वाटेला गेलास ना, आता कॉलेजचा हिरो. हॅलो हॅलो बाबा, विजयचा ऍक्सिडेंट झालाय. माझं पोरगं डॉक्टर साहेब बरं आहे ना? डोक्याला मार लागलाय त्याच्याकडून. ऑपरेशन तर आम्ही सक्सेसफुल केलंय, पण 6 तासाच्या आत जर पेशंट शुद्धीवर नाही आला तर काही सांगू शकतो.
हे बाबा. नमस्कार. बरं विजय, त्या दिवशी जे काही घडलं ते सविस्तर सांग मला. त्या दिवशी मी मोबाईलवर बोलत रस्त्याने चाललो होतो आणि मागून कोणीतरी अचानक धडक दिली आणि मी तिथे पडलो आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी इथे होतो. बरं, हे जे काय सांगतोस ते सगळं खरं आहे? हो साहेब, पोरगं खोटं नाही बोललो. हो, खरं बोलतोय. ओके, टेक केअर. व्यवस्थित ना? हो, एकदम. आय थिंक हिज फिट नाव. हां. तुम्ही याला घेऊन जाऊ शकता. बरं. तुम्ही जरा माझ्या बरोबर या, थोडंसं बोलायचं आहे. आलो रे पोरा. हो. काय झालं सर? विजय वाचला हा एक चमत्कारच म्हणावा लागेल, पण भविष्यात त्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. सर नमस्कार. अरे नमस्कार. तुम्हालाच भेटायला येतो तुम्ही. कशी आहे आता विजयची तब्येत? बरी. बरी बरी आहे आता. सर मी निघालो बरं काच गावाकडे. हो, बरं. विजयकडे जरा लक्ष असू द्या. काळजी करू नका बबनराव. विजय, हां. हे पहा, नेमके तुझे अभ्यासाचेच दिवस वाया गेलेले आहेत. आता पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लाग. हो सर. ठीक आहे? आणि हां, एक गोष्ट लक्षात ठेव, तू लवकर बरा व्हावास म्हणून तुझ्या वडिलांनी दिवस रात्र मेहनत घेतली आहे. नाही आयुष्यात कधी विसरू नकोस. हो सर. टेक केअर. चल येऊ का मी? काय आहे, तिथं आई गावाकडे वाट बघत असेल. पैसे आहेत का तुझ्याकडे? आशीर्वाद द्या. असू दे असू दे. भाऊ, पैसे पैसे दे. नको, पैसे आहेत अरे माझ्याकडे. पैसे राहू दे. तू आत्ता आजारात उठलायस, काय लागेल बरं काय करणार आहेस? तुमच्याकडे पैसे. हे का बस तू. हा हे घे. आणि हे पण ठेवतो. भाऊ, बस झालं. काळजी घे पोरा. हा चल. भाऊ, सांभाळून जा. आईला विचारलं सांगा. लक्ष्मी. कसा आहे हो माझा विजय? बरं आहे. काय झालं होतं त्याला? काही नाही ग, रस्ता ओलांडताना गाडीचा धक्का लागला. काय? अहो, तुम्ही असं मला काहीच बोलला नाहीत फोनवर. फार लागलंय का हो त्याला? नाही ग लक्ष्मी, डोक्याला जरासा मार लागलाय. बरं आहे आता. तुम्ही ना धड काही सांगत पण नाही मला. मी आले नसते का तिकडे? काय केलंस तू तिकडे? हा उगाच त्याच्या डोक्याला तारास अजून. असं काय बोलताय हो? मी आले असते तर त्याला बरं वाटलं असतं ना. अगं मला काही कळत नाही का? हा असं काय करतेस तू लक्ष्मी? आता परीक्षा झाल्यावर घरला येईल ना तो, तेव्हा दोघं मायलेक बसा आणि पोटभर बोला तुम्ही. हा भूक लागली आम्हाला, काहीतरी खायला द्या.